आपल्याला गड्या आपल्याला की नाही दाबून मारलं काय गावातले ना, दाबून हाणलं वावरामध्ये. त्याचा बदला आपल्याला घ्यायच लागते. आता त्या दगड्याला पहिली हिसका शिकवा लागते रे, पहिली हिसका शिकवा लागते. तो हरामखोर लयच वय वय करते. त्या नाम्यासोबत भांडण करायला गेले की तोच इथे आपल्या अंगावर मारायला. आपल्याला पहिली हिसका त्या दगड्याला शिकवा लागते. त्या माझर जोडाले तर पहिले दाखवा लागते ना हिसका, कारण की तो की नाही मनात चर 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 करतच राहते ना. कोणाचं असलं भांडण की तोच बोलते बा चर चर, पुढे पुढे तोच करते. जसं काही त्याचं काय आहे काय सांगा बाबा. पुन्हा बाई लयच वय वय करते तो, पोऱ्या पुढे पुढेच करते. आणि त्याच्यामुळेच मार खा लागला आपल्याला. तेवढं झोपूट जाईन फक्त त्याच्यामुळेच पाडलं. अजून कोणाची ताकद नव्हती अंगाला घातल्या आई. याचा बदला तर घेणंच आहे ना. आता नाही जराशी आता शांतता होऊ देऊ. त्याचं लग्न आहेच ना आता, पुढे त्याच्या लग्नात दाखवू चांगला इंग आपला कसा आहे तर. कसं खाजलतीन त्यांना आपली खाजली ना, मग पाहू आता त्याचं लग्नाची वाट पाहता का त्याची. अरे त्याचं लग्नच होऊ देणे नाही असा प्लॅन रचा लागते आता. त्याचं लग्नच नाही झालं पाहिजे, कुवरच मेला पाहिजे तो जिंदगीभर. लग्नात म्हणजे लग्न कसं काय हो की त्याचं पक्क व्हायला, साखरपुडा व्हायला नामदेव म्हणतात आहे. लग्न तर होईनच ना. बुडबा तुम्ही मामातला आहे का, लग्न नाही होत ना त्याचं. शाळा करा लागते फक्त. पण काय करशील, काय कोणती शाळा फिरवशील हे काहीच नाही. फक्त तुम्ही पार्टीचं आयोजन करा गावामध्ये. पण पार्टी असली की हे पोरे कसं दारू मारू मी बरोबर शाळा भरवतो पुढे. मग काय करायचे आहे तर त्याचा जसं संबंध इचकोला नाही तर मग म्हणता तुम्ही. नाही आयोजन तर होईल म्हणा पार्टीचं, पण मग ती इचकीन कसं इचकीन. अरे तुम्ही फक्त पार्टीचं नियोजन तर करा. तुमच्या पोराला सांगा जाय म्हणा त्याच्याजवळ पार्टी पोऱ्याची पार्टी रंगो म्हणा. मी पुढचं करतो ना. शाळा इठ्ठल ना म्हणजे काय करायचे आहे तर त्याचं जर लग्न होतील तर राजा मग म्हणजा तुम्ही. आई शिवलाल आहे ना मग पार्टीला पैसे. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले, मी देतो पार्टीला पैसे. बदला घेणार तर खर्च तर कसं करावंच लागेल. आणि खर्च कसा मी देतो ऐकून सगळा खर्च. तुमच्या दोघांना फक्त एकच काम, फक्त तुम्ही त्याचं लग्न मोडा, सत्यानाश करून टाका. त्याचं लग्नच नाही झालं पाहिजे. मग पुरा सत्यानाश करतो त्याचा. तू काय टेन्शन घेऊन राहिली. मी शिवलाल ना. शिवलालचे खाजवणं म्हणजे काय कमी नाही काही. मला मारलं ना हरामखोर आहे ना. थांब म्हणा थांब. त्याला गावाला जर भवंडाने आणला तर मग म्हणतो हाय शिवलाल नाही. बरं चाल मग शिवलाल चाल. तू कसं मा पोराला सांगू, 1-2 जण लावून हाताशी घेऊ पद्धतशीर. पार्टीचं नियोजन करायला मस्त चाल. अरे बाबा मले काल नेऊन राहिले, माझं न्याले मला नका नेऊ, मी येत नाही. मा काही संबंध नाही कुठेच. तुम्ही कसं फक्त तुमच्या पोराला सांगा म्हणा गाडा पार्टी करून घे, डमुक असं तसं खर्च देतो म्हणा पैसे वगैरे. शाळा लावा फक्त तुम्ही, मग मी पुढचं पाहतो. बरोबर पण अंगलट नाही आलं पाहिजे बाबा. कसं तू अंग शिक्षण दुरून माझ भोवतीन सर मला रट्टे खा लागतील. नाही बोटे तुम्हाला नाही रट्टे खा लागा. टेन्शन ना घेऊ तुम्ही या तुमच्या पोराचं फिल्डिंगला. तुमच्या पोराचे सारे दोस्त आहेत ते म्हणा नाही यायला पार्टीला. पैसे मी देतो म्हणा. बरं जातो मग मी. अब आएगा मजा. देखते कैसा है तरची अभी, कैसा है तो उसकी शादी कैसा होने नहीं देता ना मैं. उसका शादी मोड़ डालता डायरेक्ट. देख तो अभी कैसा आहे तो. मजा तर यायलाच पाहिजे ना. मी तर वाट पाहून राहिली. त्याचा पुरा सत्यानाशच झाला पाहिजे. मी तर आतुरता आहे आता मला की कधी येते तो दिवस आणि कधी नाही. हो चाल ना येतो मी बी. फिल्डिंग लावतो. काल फोन केला तुला. अरे बरं भाऊ फोन अशासाठी केला की पार्टी करता का बा. पार्टी मध्ये आणि का आपण का दोघं करतो का पार्टी. अबे त्याला पब्लिक लागत नाही का पार्टीला. दोघंही पार्टी होत असते का झुंबर भाऊ. अरे बंद आहेत आपले दगडू मारती लखलख्या चत्या हे सर्व पोरं आपण पोरं पार्टी करू ना. हा पोराचं पाय बा तू काय तर. पण माझे पैसे नाहीत बरोबर पार्टी द्यायला. नाही तू म्हणशील दे बा 200 पैसे नाहीत बरं. बरोबर तुम्हाला कोण पैसे मागते हो राजा. काय राजा माणसं आहे तुम्ही. तुमचे पैसे मी भरतो. फक्त पोराकडून पैसे काढा तुम्ही आणि पार्टी बॉम्ब करा थोडीशी. काय राजा झुंबर भाऊ. कसं आपल्याला फक्त पार्टी करणार. बरं मग काय. अरे पार्टीचे बॉम्ब करायला काय लागते. बंद पोरे तयार करतो तुम्ही पार्टीसाठी. काय वांदा आहे का. चला पण बडा भान त्याची ऐकी नाही सोय काही ना काही. कसं ते सुक्की पार्टी बरोबर नाही वाटत. काय ना काही त्याच्या बरोबर पाहिजे. कसं ते अशी तर मजाही वेगळी येते ना. फुकट खायला स्वस्त वाका आता सांगा. ते बी पाहिजे पटरी पाहिजे.
अरे बापा झुंबर भाऊ, आता काय सांगा, आता अशी पार्टी करणार आपण? अरे त्याच्याशिवाय पार्टीच होत नाही ना. ते बी आणू ना आपण, टेन्शन ना घेऊ ना तुम्ही. मी असल्यावर नाही. कसं आहे माहिती का, आता माझून एक पैसे, आता मी कसा म्हणू बा तुला, म्हणून पैसे पहिले टच केला बा. कसं ती असली की मजा येते थोडीशी. कसं चौकणभर भाकर शिल्लक धकते पार्टीमध्ये, कसा विषय आहे तो, दुसरं काही नाही. आता चला ना, पाहू ना आपण पहिले पोरं काय म्हणतात काय नाही. साऱ्याची इच्छा जर झाली तर मग कसं आणूच ना आपण. आणि तशी मी तुम्हाला एकचे पैसे देऊन टाकीन. तुम्ही टेन्शन ना घेऊन फक्त असं पोरायला तयार करा. चला बरोबर, चाल ना मग. हो चला चला. जाऊ दिले का झुमऱ्या, फुकट फाकट जमलेल्या पार्टीचं मस्त मटण खायला भेटते आता. टेन्शनचं काम नाही. चाल बापा पटकरी झटकरी, चाल फुकट फाकट. वरून दारू प्यायला भेटून राहिली, काय पाहिजे मग अजून. फक्त आता कसं गावातले पोरे तयार करणार आपल्याला, दुसरं काय. चलो बागू. अरे गळ्या, काय पाणी पावसाचं काय ना, काय करा जमवा ना बजेट. लय तोंड खुरी आलं ना बाबा. काय पार्टी मार्टीचं नियोजन करा ना. दाडे पैसे कोणाचे आहेत बाबा? झडी पाणी दिवस आहेत, कामाधंदे नाही आहेत. कामधंदे आहेत तिथं पार्टी असतात, पैसे असतात माणसाचं. पैसाच नाही तर पार्टी करशील कुठं? खरंच गड्या खाल्या, कामधंदे नाही आहेत, पैशाची अडचण आहे थोडीशी, खिसा खाली आहे ना. आता कामधंदे सुरू झाले, सोयाबीन सोंगणं झाली की मग पार्ट्या जातात आपल्या. जमके रोज पार्टी. अबे आता तोंडखुरी आलं ना, चवणी लागून राहिलं ना घरी काही. पार्टी झाली कसं माणसाच्या तोंडाला तर तरी राहते 15 दिवस. ते सोयाबीन सोंग्याचे कामं लागतील, कधी उदळायचे कधी पार्टी करू, तर लोक तो महिना निघून जाते भाव. आता जर पहा पण पैसे नाही तर पार्टी करशील कुठून? सांग ना तू. काय का चोऱ्या करा पैसे आहे ना, काही खड्या माणूसच गड्या घाल्या तू. लावून दे काही ना काही लाईन लावून दे. काय लाईन लावतो बा दरवाज झुंबर. अरे काहीच नाही गड्या, पार्टीचं नियोजन. चला म्हटलं पार्टी करू, तोंडखुरी आलं ना बाबा. कारवा घालू. अरे बा मी तेच यायला सांगून राहिलो की पार्टी करू बा, तोंडखुरी आलं. पार्टीशिवाय मिळ नाही येत. हे म्हणतात पैसे नाही म्हणतात. पैशाचं काय टेन्शन घेता तुम्ही? मी देतो बंद पार्टीचे पैसे. मग पुढे कसं तुमचे आले की मला देऊन टाकजा फक्त. फक्त खाऊ त्याच्या बापाला देऊन असं ना गरजा. पैसे काय पैसे घ्यायचा तर देता तुम्ही. बरं बरं ते पैसे भेटतील, पण आता नाही बा. उदळ्याचे कामं लागले सोयाबीन सोंग्याचे की मग देऊ तुझे पैसे. तर लोक काही कामं नाही आहेत गावामध्ये आता. काय म्हणला 2 नाही 3 महिन्यांनी द्या, फक्त दे जा. नाहीतर मग कसं खाल्लं ढुंगणारे हात पोचले असं नाही झालं पाहिजे. मागायला आलं दिले पाहिजेत पैसे. नाहीतर मारत राहीन तुमच्या घरच्या चक्रा मी. नाही ते पैसे भेटून जातील, पण पार्टी कशाची करता? हा अडाणीच प्रश्न आहे की आता पार्टी कशाची करता? कशाची करता पार्टी? अरे मस्त प्युअरचा बोकड्या घेऊन येऊ. खामगाव बाजार आहे ना गुरुवारचा, मस्त खामगाव जाऊ घेऊन येऊ. बरं बा मटण तर मटण, पण मग कसं कुठे बनवता, कसं बनवता, काय कसं काय नियोजन काय आपलं? तेच पोयान भाजी, दुसरं काय. 4 किलो गहू आणू धुवून चांगले मस्त प्युअर पैकी, आणि मटण 2 किलो झालं. ते पायदार बा प्या घ्यायचं. नाहीतर मग तुम्ही कसं क्वार्टर आणता, झटकनी पटकनी सुरू पेनं. ते कसं जमणार नाही बाबा. कसं बदनामी होते गावामध्ये. खाईले का मारते आम्हाला? बेवडे समजता का पिले का तू? खाईले का माणूस आज भातू? मारते ना लगा काय ना काही काढते. आता थोडंफार पार्टी म्हणजे चालतेच भावा. कुशी कसं चालते भागते बा. काय मारते कसा माणूस झाला? बरोबर त्याचं होईन काय. पण जागा पार्टी करायला जागा कसं, जागा आता कसं पावसाळ्या दिवसात चांगलीच पाहिजे. असं मोकळ्यात कसं पार्टी बा. मोकळ्यात जे मजा येते नी ते असं म्हणजे ह्याच्यात नाही, घरात नाही येत. तुला सांगतो अशी कशी वावरातच पाहिजे पार्टी. असं मोकळे असले की मजा येते. पाण्यात कुठे टेन्शन घेऊन राहिले बे. वरचं काही पाणी पडत नाही. आज लोक ठेंबलं ते आज लोक पडलं नाही, आता पडणार आहे का? काही टेन्शन घेऊ नका. बरोबर तुम्ही म्हणता ते बा. पण आता कसं नियोजन पुढचं. कोण जाते मटण आणायले, कोण जाते कसं किराणा मिराणा आणायले, कोण द्यायला जाते, काय पुढचं नियोजन. आता त्यातच काय नियोजन आहे आपलं. तू दगडू तू जा किराणा आणायले, एकाला घेऊन जा सोबत. झुंबर जाईन हे आणायले, दगड आणायले, आणि मी जातो मी मारती, आणि लखला काय जातो मटण आणायले. बरोबर बा. चला मग पटकन झटकन लवकर झालं पाहिजे. हो चला चला. उघड्या भाने ते आणजो बरं बा. कसं भुलून जाशील भावा, ते पहिले पाहिजे. हो त्याच्याशिवाय मजा नाही बरं. बरं टेन्शन नाही घेऊ ना तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. टेन्शन नाही घेऊ. आणि तुम्ही पण तसे. बरं काय सरपंच काय पडते की नाही बाहेर जोरात पाणी? हो असं बुड्ड्या झळीसारखं पाणी पडते राजा, थेंब मुतती. अरे वा पाणी असं निकच पडून राहिलं मुतमुत गावडी.
यंदा असं आजही तर पाणीच नाही पडलं. 2 घंटे 4 घंटे 5 घंटे असं काही पाणीच नाही बा. पहिले कसं रात्रात 2-2 दिवस पाणी चालेल बा. यंदा तसं पाणीच नाही पडून राहिलं. नदीत आलेले काही पाणी नाही बा. आपल्या धरणातही पाणी नाही बा. यंदा काही खरं नाही भाऊ. बागायतही होत नाही यंदा. सारे हिरा आटतात. घंटा घंटा 1-1 घंटा चालती निरी. काही खरं नाही. गोबी निघत नाहीत लोक यंदा तर. अरे बागायचं जाऊ द्या हो. पाणी प्यायला राहते की नाही काय माहित. अरे काहीकडे ओला दुष्काळ आणि काहीकडे कसं कोरडा दुष्काळ. कोणते पिकच कोणते होतात यंदा आपल्याला. हो ते तर आहेच म्हणा. आता तिकडे पाय ना बा अकोट वगैरे तिकडे फारच अकोला गिकोला तिकडे ढगपुटी झाली बा. नागपूर अमरावती. आणि आपल्याकडे सायचं पाणी पुन्हा जळगाव जामून संग्रामपूर शेगाव खामगाव या एरियामध्ये असं चांगलं नदी तर एक नाही होऊन राहिली बा. एकही नदीला पाणी नाही ना. एकही नदीला पाणी यंदा. मागच्या वर्षी आपल्या नद्या ओव्हरफ्लो झाल्या बा. पाण्यावर पाणी चालू होतं. यंदा काही नाही. यंदा ठेंबलं ते पाणीच नाही पडून राहिलं. हो यंदा पाण्यानं बजेट हुकला रे बापा. माझा बाबा सरपंच तुमचा संत्रा पाण्या घेण्याचा मेळ पाहायचा बरं. नाही तर मग कसं उन्हाळ्यात कसं ठेंबा लागेल तुम्हाला. पाण्याची काही गॅरंटी नाही यंदा. नाही त्याचं तर पहिलेच नियोजन करून ठेवा लागेल बा मुले. नाही तर माझा पुरा संत्रा बाग खलास होऊन जाईल. हो का दगडू मा बुडाही बसेल अरे पार्टीचा. पाहिजे काही नाही करत ना तुझा बुडा. सरपंच बोल ना दगडू काय आणता. अरे काय नाही सरपंच. द्या बरं सामान द्या बरं. बरं सांग काय पाहिजे. घ्या खडा मसाला 100 टाक. गोडंबी 100 टाक. काजू 100 टाक. खायचं तेल 1 किलो. 100 ग्रॅम मिरकूट. 50 ग्रॅम हळद. अद्रक लसूण पेस्ट असेल तर तोही दे जा. खोबरं खीस दे जा 100 ग्रॅम. मिठाची 1 पुडी दे जा. धनिया पावडर जिरा पावडर द्या मग पटकन द्या बरं. अरे गड्या हे तर काही घरचं सामान नाही बा. काय मेळ काय आहे. कुठलं आहे सामान आहे. अरे सरपंच पार्टी आहे ना. हो पार्टी आहे ना पोरापोरायची. पार्टीत सामान आहे. बापा रे सारं लपून चपूनच कार भरायले का. आम्हाला माहिती नाही बापा पार्टी आहे तर. सांगितली नाही बापा. आम्ही आलो असतो पार्टीत. आता हे कसं पोरापोरायचं नियोजन आहे. बरं मग आमचं सामान तुम्ही काढून ठेवा. आम्ही आलो 10-15 मिनिटं. हो या ठेवतो मी काढून. चालेल बघा. चालतं सगळ्या द्यायचाच पुरं तर काही पैगले बा. हप्ता झालं एक पार्ट्या करून राहिल्या. पार्ट्या असतात द्यायच्या. जेवण पोरा आता करू दे. खायला काय करणार आहे आपण त्याने. करूया करतात. हो बापा जेवण पोरं म्हणशील त्या पोराला आवडत जाईन बाबा. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पार्टीत असते ना तो. सगळं समजून सांग ना पोराले. जाईन ना वाया. ह्या पार्ट्या का सुदे असतात का बाबा. वरून म्हणतं जेवण पोरा पार्ट्या करतच असतात. काय माणूस असल्या का तू. अरे पोरावर तेवढा विश्वास आहे ना माया. रिकाम धंदे नाही करत तो. मा पोरावर नुसतं खायचे कामं करते. असे काय धंदे करते का दुसरे कामं नसते करत. खाणं पिणं आता कसं आपण नाही खातो ना. जाऊ द्या कुठे पोऱ्या यात लक्ष द्यायला पुरते हो. बरं बा. द्या सामान द्या काढून. जाऊ द्या एवढा विचार ना करायचं तुम्ही बी. काय भावा शिल्प्या झाला तर आता तुम्ही घेणार देणं. जाऊ द्या करू द्या पोराला पार्टी. आपण चांगलं सांगा म्हणते शिल्पे झाला. हो देतो रे बा. द्यायचं सामान काढून देतो. मला काय करा लागते ते बरं आहे बा. मुंशीरामल्या का बसल्या घरी बसल्या पैसे कमवतल्या का तू. आलं की टाकलं देईन की झाले पैसे वसूल. बा करून पाहे कसं आहे. अरे काही खरं नाही हे. तुम्हाला असं वाटते बसल्या दहीनं काढतो पण सोपी नाही आहे. उदारीचं माहेर घर आहे. लोक 12 महिने पैसे देत नाहीत. आणि बऱ्याच लोकांनी तर डुबवले माय. काय सांगा तुम्हाला. चालवायला पुरत नाही हे चक्की. पण आता कसं आहे वडलो पारगी धंदा बंद नाही करतायत. काय लेगा मुंशीराम खोटाच बोलते लेका. 5 रुपये किलो पैसे वसूल करून राहिला ना बाबा. तरी म्हणतो काही खरंच नाही बाबा. बसल्या नोटा वेचून राहिला ना तू. बुडे बा मा काय म्हणणं आहे माहिती आहे. आता तुम्ही एवढं म्हणून राहिली की नाही तर महिनाभर चक्की तुम्हीच चालवा. आणि काय तर मला कसं मी म्हणेन तेवढे मला पैसे देऊन टाका. नाही रे बापा तुझी चक्की तूच चालव बापा. फाटली ना तुमची. अरे चालवा ना तुम्ही. देतो मी चालवायले. तुम्ही कसे म्हणता मग मला बसल्या पैसे गुमवून राहिला. आणि चालवायला घ्यायला तयार नाही. महिनाभर चालवून पहा ना कसं आहे तर. त्याचं घोडं त्यानं चालवा. कसं असं आहे वा. कसं जाऊ दे तो विषय म्हणून टाक बरं. मागं टाकतो बाबा ते चक्की सडे. काय खरं नाही भाऊ. दरीच माहेर घर आहे ते. आले लाईनवर तुम्ही. अरे मला माहित आहे काय कंडिशन आहे तर.
लाईटचे भाव वाढले, लाईट नसते वेळेवर. लोक काय कसं आणतात, 4 किलो सांगतात 10 किलो आणतात. कंडिशन बेकार आहे, काय सांगा तुम्हाला. अरे बापा मला काही करा लागत नाही रे भाऊ, तू चक्की होलीन तू भला, मला काही नाही करायला लागत. घनश्याम भाऊ अरे बोल ना झुंबस. काहीच नाही घनश्याम भाऊ, असं अर्जंटचं दयन होतं, देता काय एवढं काढून पटकन झटकन. नाही रे बा, अर्जंट जमत नाही रे भाऊ. द्या ना हो, एक तर काढून द्या एवढं. किती गज आहे, 4 किलो तयार आहे पटकन 10 मिनिटात जिकडे तिकडे होते, त्याने एवढं जमून. नाही ना बाबा, दैनावाले लोक आहेत ना, टेंबलतात ना बाबा, मंदामध्ये दुसऱ्या दैन टाकलं की नंबरावाली काम चालते ना आपल्यासाठी. आपण बसकनी कोणाचं मंदात टाकत नाही भाऊ, मग कसं अगदी राहणार लागत तुम दयन. का हो, अर्जंट होतं ना, कसं लागलं असतं ₹1-2 शिल्लक घ्या, पण त्यावर आपलं दयन टाकून पटकन हे. अरे पण एवढं अर्जंट कोण करून राहिला. 1 घंटा 2 घंट्यात लेट शाळेचं काय एवढं पैसे वाढून देऊन राहायला लागलं असतं, काय भानगड काय आहे. आता तुम्हालाच काय सांगू मी, अर्जंट पाहिजे फक्त दयन. अरे पण एवढं अर्जंट काय आहे तुले. आतात नेलं तर त्या बुडीन 2-3 दिवस अगोदर दे. कोण्या घरचं दयन आहे. सरली काय एवढ्या लोक त्या घरचं दे. बापा माझ्या घरचं नाही ना हे, पार्टीचं दयन आहे. पार्टी आहे ना आज, पोरायचं त्याच्यासाठी ते पाहिजे, अर्जंट पाहिजे बस. पाय रे पुरे काय बघलेले काय पार्ट्यान पुरट्या करून राहिले. सांगा, आपल्याला माहिती नाही पडत बा, कानोकान खबर नाही, चुपचाप पार्ट्याच्या मधात इथं पहिलेच तबा वरचं पाणी नाही पडून राहिलं ना, पोरेल पार्ट्या सुसून राहिल्या. सांगा आता किती नांदब्या खरा ह्या. मूत राजा लवकर द्या ना हो तुम्ही, दयन दोन काय राजा तेच ते लावलं, जाऊ द्या पार्टी आहे ना म्हणजे एवढं ऍडजस्ट करा ना, ऍडजस्ट मारा एवढं, जाऊ द्या एवढ्या भारी ना, मग म्हणून. बरं बा, आता एवढं म्हणून राहिला तू तर ठेव दे, पण कसं अर्ध्या घंट्यात निघीन बरं, नाही तर म्हणजे आता स्टार्टा अबीट आलो अबी नाही होणार. बरं अर्ध्या घंट्यात द्या, पण कसं लवकर आणि कसं बारीक द्या. हो ठेव. मग तुम्ही हो ये. दहीन तर ठेवला, आता म्हणजे दही नाही देते लवकरच झटकन काढून. आता दुसऱ्या येईल गळा मुंजी ना पोरे तर काही बघले बा, पार्ट्या करून राहिले बा. अरे बुडबा, आजकालचे पोरेच तशात ना, करसान काय. पार्ट्या पुट्याच पाहिजे येईल, घरचं गोळ नाही लागत. हॉटेलने चरायला पाहिजे आजकालच्या जवान पोरायले. घरी तर आपण काही केलं की म्हणा सुतीनी झालं ते, हॉटेलचा माल गोड लागते येईल. पार्ट्या पुट्यातला बा, आजकालचे पोरेच तशात. जाऊ दे, काढ देईन काढ बा त्या पोरीचं, अजून येईन तो पोरे. हो आता टाकतो बा. अरे मोतीराम, लय दिवस चॅट मारलेल्या का, आलाच नाही बा भेटायला तू. काय का माणूस असतो, भूल आल्या का तू मले. तुझ्या समोर कोण बसेला, भूत बसेला आहे का की मैसावली बसेला. भेटायला येऊन मी म्हणतो, भेटायला येतच नाही. तू कधी आला रे घरी हरामखोरा. तसं नाही रे, म्हटलं 5-6 दिवस झाले भेटलो नाही बा आपण, म्हणून म्हटलं म्या. हो फक्त म्या जावा तुला भेटेल, तू नको येत जाऊ फक्त. घरी यायले तुला अंगाला काटे जात तू. जाऊ दे रे बाबा, तो विषय बंद कर. दगडू त्या आबासाठी बसेला नाही बापा. कसा चालशील बुडत तुला माहिती आहे कसा आहे, टोकल्याशिवाय बस भागत नाही बुटायचं, काहीच नाही, चुपचाप बुटायच्या मागून चालले जाऊ बघून घेऊन. चाल तू ये मामा आता. अरे बाहेर तुझ्या नातू कुकडे चालला बघून मगून. दगडू देणार बाबा बुड्या नावाज, आता काय खरं नाही. बुडा झापते आता, बुडात माहिती बोलायला किती र गेलाय तर. बोला ना बा, काय कुठे चालला हे बघून मगून घेऊन, काय थैलीन मैली काय कुकडे चालला हे परपंच घेऊन. काही नाही, पार्टी आहे, पार्टीसाठी चाललं बघू नाही. पार्टी आहे, तू काल चालला पार्टीमध्ये. जाऊ नको, पार्टीत नको जाऊ. काही जाणे लागत पार्टी. जे लागेल काय लागेल तुला मी घरी आणून देतो बा, घरी खाय आपल्या. देत नाही रे बाबा दगडूल पार्टी जाता बुडात म्हणणार. काय हो तुमचं प्रत्येक वेळेस राजा टोकातच राहिला तुम्ही. कुठे जायचं असलं की हे नको करू ते नको करू, मी काही लहान लेकरू नाही काही. अरे बाबू जाऊ नको ना, जमाना खराब आहे बाबू. एक तर तुझे लगन धरेला. काय माणूस आहेस तू, जाऊ नको. बोगसात लोक फालतू इचका इंधन करून टाकतील बाबू आपलं, फालतू घोर. काही नाही होत, पार्टी आम्ही काय दुसरं काही करून राहिलो काय, पार्टी तर करून राहिलो. आणि कोण काय म्हणते कोण काय करते काही नाही, सारे लोक चांगले आहे. तुमच्याच मनात भाऊ आहे फक्त, त्यांना देणं. हो महानुभवाचे बोल सांगतो रे भाऊ मी का तू काय खराब सांगणार का तुले ना तू बा. काय का माणूस तू ऐकतच नाही बा ना, तू माय म्हटलं ऐकत आहे ना बाबू. ह्या गावात मध्ये राहून आता 85 वर्ष झाले ना बा. कोण कसं आहे मला सारं माहीत आहे रे, सारे लोक ऐकतो ना मी. बाबू कोण गांडीत बोट घालीन आपल्या माहिती पडणार नाही ना. कसं सारं इचकाही जण होऊन जाईल. इकून तिकून जुटलं तू लगन तर कसं ते होणार नाही ना. मला कसं ते फालतू म्हणून पाट्यात जाऊ नको तू, त्यासाठी पाट्यात जाऊ नको. काय तुम्ही काय कुकडे बोलत राहता, काय कोणी काही नाही करत. तुम्हाला काय समजते, तुम्ही हेंबाळी डॉक्सना डाक्स.
फालतू गड्या आफत आणशीन बा तू घेणं देणं जाऊ नको ना बाबू. हा गौपणा करू नको फालतूच्या कसं नामदेच्या डोक्यावर खापर पडशील तू. ते मामी पाहून घेत माडोकसं नाको साऱ्याकडे कालू चाल बर. हे बुड तसंच गरज राहायचं खनकर डंगर असेल तर असं पाडे का काल्या कसं असेल तुला का झट्टी जाई थोडी बोटच घालत राहायचे. हा अळतच राहायचे मला कोणी गोष्टी लहान छान गोष्टी तसं काय काय बुड्या भागतच नाही बा. जाऊ दे आबाला कशी किरकिरी सवय जाय त्या आबाला म्हणजे स्वभाव होऊन जायला तो काही म्हणजे कोणालाच मन मोकळ्यापणा करू देत नाही. कोणाच्या मनात बोलतेच कुठं. काय गडा मोतीराम आजकालचे पोरे ऐकतच नाही पा. आपण चांगलं सांगा त्याला वांगलं वाटतं बा. आता या मानातच लग्न धरेल आहे सांग आता पार्ट्या पुरट्या कोणा काही घोर केला तर सांग बरं. आता लोक सुद्धा आहेत का गावामध्ये थाच बोड घालतात ना बा. पहिलेच तर पोराची लग्न सुटून नाही राहिली कोणती कुणाचं नामदेणं जोडलं तर हा पोरा ऐकत नाही येत रोज पार्ट्या खाते सांगा आता. हा आगीची काही टाकायला काही टाइम लागते का संबंध मुळाली. जाऊ दे ना गड्या तू काय एवढं टेन्शन घेत राहायचं रे. काय कोणी काही करत नाही गावातले लोक कोण एवढे रिकामे आहे. कोणी काही नाही करत काही संबंध मोडत नाही कोणी काहीच होत नाही. टेन्शन न घेत जो बा तू पुढचंच मोठं भविष्य पाहत राहतं बघा. नाही ना बा आमच्या उन्हाळ्यातले लोक बसलात गावामध्ये. आता काय सांगा तुले नाही समजत. आता तू कसा तुझ्यासोबत बंद गाव चांगला आहे पण आम्ही आले उभरेला आहे बंद गाव बेकार आहे ना. तू टेन्शन न घेऊ बरं रघू. जाऊ दे बघतो नको जाऊ दे पोरेल करते पार्टी. बरं बा जाऊ दे टेन्शन नाही घेत. हो चला मग मित्र गुरु बघा आता आपण उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि मित्र तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. एका शेतकऱ्याला सपोर्ट करा मित्र. सलमान खान अमिताभ बच्चन यायले लोक सपोर्ट करतात हिरोले. कधी कधी शेतकऱ्यालाही सपोर्ट करा. जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जास्तीत जास्त कमेंट्स करा मित्र. हात जोडून विनंती तुम्हाला हात जोडून विनंती एक शेतकऱ्याची.